कल्पना करा, तुमच्याकडे अमर्याद शक्ती आहे, पण तुम्हालाच ती आठवत नाही. तुम्ही उडू शकता, पर्वत उचलू शकता, पण तुम्हाला वाटतं तुम्ही साधे आहात. मित्रांनो, ही कल्पना नाही, ही आहे चिरंजीवी, अतुल्य बलशाली आणि रामदूत हनुमान यांची खरी कथा. पण प्रश्न असा आहे, हनुमानासारख्या शक्तिशाली दैवताला आपल्या शक्ती विसरण्याचा शाप का मिळाला? आणि त्या शापामागे लपलेला जीवनाचा मोठा संदेश नेमका काय आहे? नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मीकांत संझगिरी आणि आपण पाहत आहात आपला आवडता चॅनल आवाज लक्ष्मीकांत. मित्रांनो, आज आपण फक्त एक कथा ऐकणार नाही, तर त्या कथेमागचं तत्वज्ञान आणि आपल्या आयुष्यात त्याचा नेमका काय उपयोग आहे हे सुद्धा समजून घेणार आहोत. त्रेतायुग. एक लहानसं बालक ज्याच्याकडे असामान्य शक्ती होती. ते बालक म्हणजे मारुती अर्थात हनुमान. लहानपणापासूनच त्यांची ऊर्जा, त्यांची ताकद आणि त्यांची खोडकर वृत्ती अगदी वेगळीच होती. एकदा त्यांनी सूर्यालाच फळ समजून तो खाण्यासाठी आकाशात झेप घेतली. आणि या प्रसंगाचं सुंदर वर्णन मारुती स्तोत्रात केलंय. वाढता वाढता वाढे, भेदिले शून्य मंडळा. म्हणजेच मित्रांनो, त्यांची शक्ती किती प्रचंड होती याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. मित्रांनो, या शक्तींमुळेच पुढे एक मोठी समस्या निर्माण झाली. बाल हनुमान इतके खोडकर होते की ते ऋषी मुनींच्या साधनेत वारंवार व्यत्यय आणत. कधी त्यांच्या आश्रमात उडी मारत, कधी त्यांच्या वस्तू लपवून ठेवत. सुरुवातीला सगळ्यांना ते गोड वाटत होतं, पण हळूहळू ते त्रासदायक होऊ लागलं. आणि मग काही ऋषींनी त्यांना एक शाप दिला. तू तुझ्या सर्व शक्ती विसरशील जोपर्यंत तुला योग्य वेळी कोणीतरी त्याची आठवण करून देत नाही तोपर्यंत. मित्रांनो, हा शाप होता का, की एक प्रकारचं वरदान? विचार करा, जर हनुमानाला त्यांच्या शक्तींची जाणीव लहानपणापासूनच असती तर कदाचित ते अहंकारी सुद्धा झाले असते. पण हा शाप त्यांना नम्र बनवतो, त्यांना संयम शिकवतो. म्हणजेच हा शाप नव्हता, तर त्यांच्या महानतेसाठी आवश्यक असलेली एक तयारी होती, एक सुरुवात होती. कारण मित्रांनो, शक्ती मिळवणं मोठं नसतं, तर त्या शक्तीवर नियंत्रण ठेवणं हे खरं महानत्व असतं. मित्रांनो, पुढे जेव्हा हनुमानांची भेट प्रभू श्रीरामांशी झाली तेव्हा त्यांना त्यांच्या शक्तींचा अभिमान नव्हता, तर फक्त सेवा करण्याची भावना होती. आणि हाच गुण त्यांना रामभक्त बनवतो. मित्रांनो, राम-रावण युद्धाच्या आधी एक अत्यंत महत्वाचा प्रसंग घडतो. माता सीतेच्या शोधासाठी समुद्र पार करायचा असतो. सगळे वानर निराश होतात. कोणीही इतकं मोठं काम करू शकत नाही. आणि तेव्हा ब्रह्मदेवाचे मानसपुत्र जांबुवंत हनुमानाला त्यांच्या सर्व शक्त्यांची आठवण करून देतात. तुझ्यात ती शक्ती आहे. आणि काही क्षणात हनुमानाला त्यांना त्यांच्या सर्व शक्त्या आठवतात. आणि मग एका उडीत ते समुद्र पार करतात. मित्रांनो, ही कथा फक्त हनुमानांची नाही, ही आपल्या सगळ्यांची कथा आहे. आपल्या सगळ्यांमध्ये काही ना काही क्षमता आहे, पण आपणच काही ना काही कारणाने विसरलेले असतो. आपल्यालाही कधी ना कधी अशाच एखाद्या जांबुवंतांची गरज असते, जो आपल्याला आपल्या शक्तींची आठवण करून देईल. म्हणूनच मित्रांनो, हनुमानजींचा शाप आपल्याला शिकवतो, तुमची शक्ती ही तुमच्यातच आहे. फक्त तुम्हाला तिची जाणीव व्हायला हवी. आणि एकदा का ती जाणीव झाली तर तुमच्यासाठी काहीही अशक्य नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं?
तुमच्या आयुष्यातला जांबुवंत कोण आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या विचारात, पुढच्या आवाजात, आपल्या आवडत्या चॅनल आवाज लक्ष्मीकांतमध्ये. धन्यवाद.